काँग्रेसच्या पार्टीचे नगरसेवक म्हणून आम्हाला काय त्याची ओळख बी नाही, आणखी तरुडचे येतात ते काय आमच्या इथले माणसं बी नव्हते। प्रभागमध्ये 2 मधील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविकेने या ठिकाणी काहीतरी अर्ज करून या ठिकाणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून हा व्यवहार थांबवला जाईल व यातून काहीतरी स्वतःचा आर्थिक फायदा साध्य करण्याचा असा हा हेतू दिसत आहे। अस्सलाम वालेकुम, जय हिंद, जय महाराष्ट्र मेरे भाइयों। आज नांदेड़ शहर में जिस तरीके से नगर सेवकों की हालात हम बताते आ रहे हैं, उसी तरह एक प्रकरण आया जिसमें तकरार दी गई कि प्रभाग नंबर 2 सोंगवी के एक नगर सेविका है जिसका नाम है आफिया नास। इसके पति है जो खाजी नाफे नाम के, उसने किस तरीके से इलेक्शन होने के बाद तुरंत लोगों से खंडनी मांगना शुरू किया, इस तरीके की तकरार दी गई है। काफ़ी दिनों से हम देख रहे हैं कुछ नगर सेवक बदनाम है, कहीं 2 नंबर के धंधे करते हैं, कहीं खुद भू माफिया है, तो कहीं नगर सेवक गुटखे के काम करते हैं, कहीं नगर सेवकों का हमने देखा कि दारू के अड्डे, कहीं नगर सेवक मटका चलाते, रात भर होटला चलाते। उसी तरह एक नगर सेविका का पति जो पहले ही बार में नगर सेवक की सेविका बनने के बाद उसके पति ने यहाँ पर खंडनी मांगने का काम किया। वो शेतकरियों ने, सोंगी के जो शेतकरी है उनके ज़मीन पर कुछ साल पहले आरक्षण था कब्रिस्तान का, प्लेग्राउंड का, वो कब्रिस्तान का आरक्षण हट गया था। उसके बाद वो कागज़ निकालकर उनको ब्लैकमेल करने का काम ये नाफे जो प्रतिनिधि है, नगर सेविके का पति है और प्रतिनिधि है, जो कि प्रतिनिधि का कोई पद ही नहीं है। महाराष्ट्र शासन ने खुद ऐसा जीआर निकाला है कि महानगर पालिका में कोई भी नगर सेविका हो या नगर सेवक हो, उसका प्रतिनिधि का कोई अस्तित्व नहीं रहेगा और उस पर कार्रवाई की मांग की गई है। एक सामाजिक कार्यकर्ता गौतम जैन ने एक लेटर दिया है कि जो भी नगर सेविका, नगर सेवक के प्रतिनिधि का महानगर पालिका में आना मना है, उन पर कार्रवाई की जाए। मगर महानगर पालिका के आयुक्त है जो किसकी सुनते हैं, वो अपनी मनमानी करते हैं, हिटलर है ऐसा कई लोग बोलते हैं। वो किसी पे कार्रवाई करते नहीं करते वो पता नहीं, मगर जिस तरीके से शेतकरियों ने एक निवेदन दिया एसपी को, कलेक्टर को, महानगर पालिका को, पुलिस विमानतल पुलिस स्टेशन में कि ये नाफे नाम का जो नगर सेविका का प्रतिनिधि है, इस पर खंडनी का गुना दाखिल की जाए। क्यों? तो ये खंडनी के वास्ते ये शेतकरियों को ब्लैकमेल कर रहा है, उनको ज़मीन उनकी जो बेचने नहीं दे रहा है, उनको कह रहा है कि मैं तुम्हारे ज़मीन पर आरक्षण था, वो आरक्षण मैं और वापस डालूंगा महानगर पालिका में। इस तरीके का ये एक धंधा चालू होगा। मी सांगवी येथील शेतकरी असून मी महानगरपालिकेतला शेतकरी आहे। माझी जमिनीवरील आरक्षण उठून बरेच दिवस झालेले आहेत, तरी जे स्वतःला समाजसेवक समजतो खंडणीखोर नगरसेवक आम्हाला अडचणी आणून आमच्या गटावर तो पैसे मागतो, प्लॉटिंग कशी टाकू शकतो अशा धमक्या देतो, असा आम्हाला तो वेळोवेळी त्रास देतो। तर अशा खंडणीखोर नगरसेवकाला समाजसेवा करण्याचा तर अधिकार नाहीच, पण त्याचं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं आणि आम्हाला प्रशासनानं आणि महानगरपालिकेनं न्याय मिळवून द्यावा, ही माझी नगरपालिकेला कळकळीची विनंती आहे। आणि असे खंडणीखोर नगरसेवक नगरपालिकेमध्ये समाजाचा विकास काय करू शकणार आहेत? हे फक्त पैसे वसुली करणं आणि यांना जातीमध्ये भांडणं लावणं एवढंच कळतं आहे। त्यासाठी माझ्या प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की याला अशा खंडणीखोर नगरसेवकाला तात्काळ जर नाही रोखलं तर भविष्यात असे नांदेडला बरेचसे खंडणीखोर तयार होतील आणि माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याला त्रास देतील। त्या नगरसेवकाने आमचे जे विक्री केलेले लोक आहेत त्यांना तो सरळ आम्हाला पैसे मागतो, त्यांना असे का केलं, तसं का केलं, इथं आरक्षण आहे, तिथं आरक्षण आहे। माझ्या जमिनीवर कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसून तो मला म्हणतो की तुमच्या जमिनीवर आरक्षण आहे, इतके लाख द्या, तितके लाख द्या। कुठून द्यायचे पैसे? या लोकांना काय म्हणून द्यायचे? आणि तो का आमच्या नगरच्या वार्डात बी येत नाही, प्रभागात बी येत नाही, फक्त धमक्या देणं आणि पैसे वसुली करणं हा धंदा यांनी धरलेला आहे। तरी प्रशासनाने असे समाजकंटक नगरसेवक तात्काळ बरखास्त करण्यात यावे, एवढी माझी महानगरपालिकेला आणि प्रशासनाला कळकळीची विनंती आहे। आणि एवढं आमच्यावर प्रशासनाने आम्ही वेळोवेळी महानगरपालिकेला सहकार्य केलेले, सांगवीनं तर भरपूर सहकार्य केलेले आणि या सहकार्याचा मोबदला म्हणून मला न्याय मिळवून द्यावा महानगरपालिकेने, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे। मी शेतकरी संतोष पाटील कोकाटे, सांगवीमधील काही दिवसापूर्वी आरक्षण पडलं होतं, मग ते काही काळामध्ये रद्द झालं
तरी पण हे जे नवीन नगरसेवक आलेले आहेत यानं काहीतरी ऑब्जेक्शन नवीनच घ्यायलेत आणि ते नगरसेवक आमच्या वार्डामध्ये नाहीत, पण ते वार्ड क्रमांक 2मध्ये आहेत आणि ही जमीन 3मध्ये आहे. त्याचा अधिकार पण नाही इकडं समजा ऑब्जेक्शन घेण्याचा. तरी पण ते आम्हाला सांगवीच्या शेतकऱ्यांना खूप काही त्रास देत आहेत आणि असे आरक्षण आहे हे आहे ते आहे असे वापा करून जे प्लॉटिंग पडलेले आहे त्या प्लॉटिंग विक्री केलेली आहे. काही त्या विक्री घेतलेल्या लोकांना असं काहीतरी गैरसमज करून ते रद्द व्हावं आणि असं शेतकऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून असे काहीतरी नुकसान म्हणताना पैसे मागणी करणे हे करणे असं काही समजा बरंच काही बोलणं करून त्याला तर ओळखतही नाही आमच्या इकडं कोणी पण. मग तरी पण हे ऑब्जेक्शन घेतल्यामुळं आता आम्हाला माहीत झालं की बा हे कोणतरी नगरसेवक आहे आणि ऑब्जेक्शन घेतलं आमच्या इकडं नवीनच आहे. तक्रार महानगरपालिकेला केली आहे, SP ऑफिसला केलेली आहे, पोलीस स्टेशनला केलेली आहे, सर्वीकडे अर्ज दिलेले आहेत. तरी प्रशासनाने याचे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावे हीच विनंती. कई दफ़ा हमने दिखाया कि महानगर पालिका में कहीं दलालों का राज है, वहाँ पर जो प्रतिनिधि होते हैं वही दलाली करते हैं। और हमने सर्वे नंबर 129 का भी कई दफ़ा न्यूज़ लगाई, जो आज भी हाई कोर्ट में सर्वे नंबर 125, सर्वे नंबर 127, सर्वे नंबर 129 जो टीपू सुल्तान रोड पर है और वो आरक्षित है, अभी भी आरक्षित है। उसमें कोई अल्लाह ही बेहतर जानता है, जो आंख को काटे आते हैं। और साहब आपको क्या बताऊं, आंख को काटे आ रहे, अल्लाह बेहतर जानता बोलने वाला एक नेता ने इसके अंदर घुस खाया। इस नेता पर कोई कार्रवाई नहीं हुई, अल्लाह ने उसे उसका जगह बता दी, उसको लोगों ने गिरा दिया। यानी कि अल्लाह ने गिराया, लोगों ने क्या गिरा दिया? अल्लाह गिराता है, अल्लाह बनाता है। इज़्ज़त देना और ज़िल्लत देना अल्लाह के हाथ में। उस तरीके से उस नगर सेवक को अपनी जगह बता दी गई जो इमाम पक्ष में अब है। तो कांग्रेस के ऐसे कहीं बदनाम नगर सेवक है जो ऐसी कमीनी हरकत करते हैं, बेवाओं का, बेकसों का, मैयतों का पैसा खाते हैं। इनको इनकी जगह लोग बताते हैं, मगर उसके बाद ये सर्वे नंबर 29 में जो मुसलमान के कब्रस्तान के लिए आरक्षण डाला गया था उस पर कोई आवाज़ नहीं उठाता। मगर जिस तरीके से जो नदी के किनारे सौंगिव्य है, वहाँ की ज़मीन को पैसे कमाने के लिए किस तरीके से आरक्षण डालने की धमकी देते हैं, ये एक बड़ा फार्मूला है। इस पर कार्रवाई की मांग हुई है। शेतकरियों का क्या कहना है ये भी आप सुन सकते हैं। तर विषय असा आहे की सांगवी प्रभागा 3 मधील काही जमीन जी शेतीच्या कडेला म्हणजे शेतीसाठी करत होती, त्या जमिनीचा व्यवहार झालेला आहे। आमच्या आता सांगवी सगळं आजूबाजूला प्लॉटिंग असल्यामुळं शेतकऱ्याला या ठिकाणी शेती करणं शक्य नाही। त्यामुळं येथील शेतकरी आमचे बांधव हे या ठिकाणची जमीन विकून बाहेरगावी शेती घेऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत। त्यामध्ये आता काही जमिनीचे व्यवहार झालेले आहेत, परंतु जाणीवपूर्वक असं ऐकण्यात आलेलं आहे माझं की प्रभाग 2 मधील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविकेने या ठिकाणी काहीतरी अर्ज करून या ठिकाणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून हा व्यवहार थांबवला जाईल व यातून काहीतरी स्वतःचा आर्थिक फायदा साध्य करण्याचा असा हा हेतू दिसत आहे। परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी गाड्या पाठवून किंवा कुठलेही लोक पाठवून लोकांची गैरसमज निर्माण करू नये। कारण काय आहे की मागील जो DP प्लॅन आहे त्या DP प्लॅनचं आरक्षण रद्द झालेलं आहे। आपण सगळीकडे बातम्या बघितलेल्या असाल की DP प्लॅन रद्द झालेला आहे, त्याचा GR पण आलेला आहे। त्याचबरोबर तुकडाबंदी नियम म्हणजे तो पण लागू झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याला वेटीस धरून त्यांचे व्यवहार थांबवण्यासाठी हे जो प्रकार चाललेला आहे हा ताबडतोब बंद करावा। जर काही अशा घटना जे घडत आहेत त्या थांबवाव्यात। आज रितसर तक्रारी शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे व मनपा प्रशासनाकडे केलेली आहे की आपण या गोष्टीकडे गांभीर्याने बघावं, आम्हाला न्याय द्यावा। तर मी प्रशासनाला देखील सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून अशा ज्या प्रकार होत आहेत त्या चुकीच्या प्रकाराला आपण ताबडतोब आळा घालावा व शेतकऱ्यावर अन्याय होईल असं कुठलंही पाऊल आपण उचलू नये। आपण जर अशा पद्धतीने वागत असाल तर मी शिवसेना शहर प्रमुख या नात्याने आपणाला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये याचे तीव्र प्रसाद हे आपल्या समोर उमटतील व त्याची दाद मागण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण शेतकऱ्यासह आम्ही मोर्चा काढू व त्या ठिकाणी धरणे आंदोलन देऊ। और जिस तरीके से नांदेड़ शहर में आए दिन जो नगर सेवक है, जो नगर सेवक के प्रतिनिधि है, किस तरीके से ब्लैकमेल करते हैं, हमने बताया कि मुखबिरी करते हैं, बच्चों को फंसाने का काम करते हैं। और उसी तरह जिस तरीके से अभी आपने सुना शेतकरियों की मुलाकात कि इन्होंने भी कहा कि नाफे नामी एक प्रतिनिधि है जिनकी बीवी नगर सेविका है, उसके प्रतिनिधि ने खंडनी मांगी, उस पर FIR होना चाहिए। ये तो जाहिर है क्यों तो लोगों को किस तरीके से ये अपने पावर का ढोस जमाते। आमच्या सांगी गावाच्या वावरावर आरक्षण उठवलेलं असून या लोकांना आणखी आमच्या वावरावर दादागिरी करून आमच्याकडून पैसे खावा
अशी अपेक्षा धरून आमच्या वावरावर यानं आरक्षणचा कायदा टाकलाय. तर ते आमच्या गावातला नगरसेवक बी नो आणि कोणी बी नो, आम्हाला तक्रार द्यायला याचे काही घेणदेण नाही. प्रकरण हे आमच्या शेतीचं आहे. आम्ही शेती विकली, आम्ही शेती विकून आम्ही दुसरीकडे शेती घेतली. आमचं हे जे प्लॉटिंग जे आहे ते आजच्या 2 वर्षाखाली झालेली आहे. ते प्लॉटिंगवर आता यानं आरक्षण आमचं काय म्हणून म्हणते. आमचं नाव बदलाम का करायला शेतकऱ्याचं? आमच्या शेतकऱ्यावर याचं काही आहे का बाकी? असली तर यानं आम्हाला येऊन मागाव. विनाकारण रुकवारुकी कशाबद्दल करायला डिमांड केली ना साहेब. आमचं वावर विकू देणं आलं, आमचं प्लॉट विकू देणं आलं, आम्हाला परेशान करायला. शेतकऱ्याचे पैसे मागायला याला पैसे खाऊन लालूच लागलेली आहे. दिले शेतकऱ्यानं पैसे त्याचे उडिलेत. आमच्यानं पैसे देणार, आम्ही गरीब माणसा, आम्ही कुठून देऊ पैसे? आम्हाला घरी खायला धान्य नाहीत म्हणून आम्ही वावर विकलं. आता प्रशासनानं आम्हाला न्याय दो. काँग्रेसच्या पार्टीचे नगरसेवक म्हणून आम्हाला काय त्याची ओळख भी नाही. आणखी तरुडचे येतात ते काय आमचे इथले माणसं भी नव्हते. दिगलूर नाका परिसर में भी इसी तरह मुखबिरी दलाली करते, नगर सेवक लोगों को डराते धमकाते, पुलिस को हरासमेंट करते, पुलिस को बताते कि हम नगर सेवक है, हमारी बीबी है, हम है, हमारे साथ इतनी तादाद है, हमारे साथ सरकार है. ये कांग्रेस के नगर सेवक करते आए और आज भी जिस तरीके से आपने सुना शेतकरियों का कहना कि कांग्रेस के नगर सेविका के पति किस तरीके से खड़नी मांग रहे हैं. जिस तरीके से सर्वे नंबर 129 में आरक्षण डाले हुआ है कब्रस्तान का, जो आज भी है, उसके लिए यहाँ पर 30 लाख रुपये मंजूरी भी मिली थी. और वहाँ पर उसके ज़मीन के लिए हमारे सामाजिक कार्यकर्ता नगर सेवक शेख जाकिर शेख सगीर लड़ रहे हैं और एडवोकेट अल्ताफ़ अहमद लड़ रहे हैं और राष्ट्रवादी के फिरोज़ पटेल है, वो भी मुंबई को निवेदन दिए. बशीर लाला ने जो मुंबई में मुख्यमंत्री को निवेदन दिया इस ज़मीन को बचाने के लिए, मगर इसके लिए कौम के लीडर नहीं लड़ते. क्यों? तो उनको कमीशन से मतलब रहता. अरे मरने के बाद ये क्या करने वाले हैं? शादी खाने, ये पैसा, ये बड़ी चीज़ है. ये कब्रस्तान, ये बच्चों के आने वाले यहाँ आखरत का घर है, ये जिसके लिए कोई आवाज़ नहीं उठाता. मगर अपने शानदार 5-5, 10-10 करोड़ के घर बनते हैं, मगर कब्रस्तान के लिए जो आवाज़ उठा रहे उनको दबाने का काम ये नगर सेवक करते. इन पर भी कार्रवाई होना चाहिए और लोगों ने इनको भी इनकी जगह दिखाना चाहिए. जिस तरीके से ये नाफेनामी नगर सेविका का पति है, इस पर खड़ने का गुना दाखिल होता है या नहीं, ये हम आपको ज़रूर बताएंगे. नांदेड़ से मशेक आया, माझा महाराष्ट्र. कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी. MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी. MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर